दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप चालू असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावर खात्रीशीर उपाय. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 आणि 73 87 34 34 77. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. आदर्श संकुल भवानीनगर येथे अवघ्या 2 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ॲपेक्स अकॅडमीने पहिल्याच बॅचमध्ये घवघवीत यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात आपली छाप उमटवली. या बॅचमधील विद्यार्थिनी कुमारी राधा संजय शिंदे, राहणार लिंब, हिने अत्यंत स्पर्धात्मक अशा जेईई परीक्षेत ऑल इंडिया 724वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. ती आता जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरली असून तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ॲपेक्स अकॅडमीच्या पहिल्या बॅचमध्ये एकूण 48 विद्यार्थी होते. त्यापैकी 16 विद्यार्थी जेईई बॅचमध्ये सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांमध्ये राधाने मिळवलेले यश विशेष ठरले. एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या राधाने आपल्या जिद्द, आत्मविश्वास आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश संपादन केले. तिच्या या यशामुळे ती नीट व IIIT सारख्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी पात्र ठरले. मात्र राधाला जेईई ॲडव्हान्समध्ये अधिक चांगले गुण मिळवून IIT मध्ये प्रवेश मिळवण्याचा आत्मविश्वास आहे. राधाचा सत्कार लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष वैभव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलाय. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे आणि कोटा येथील महागड्या अकॅडमीमध्ये शिक्षण घेणे शक्य होत नाही. याच उद्देशाने आदर्श संकुल कुंडल रोड येथे ॲपेक्स अकॅडमीची स्थापना करण्यात आली असून अत्यंत माफक शुल्कात दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू केलाय. कोटा येथील अनुभवी शिक्षकही येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील, अध्यक्ष वैभव पाटील, कार्यकारी संचालक PT पाटील, अकॅडमीचे इन्चार्ज सुनील पाटील तसेच कोऑर्डिनेटर शैलेंद्र कुमार यांनी राधाचे व सर्व स्टाफचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेत. ॲपेक्स अकॅडमीच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवे प्रेरणास्थान निर्माण झाले. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, विटा.